मी भरपूर व्यायाम करतीये, कमी तेलाचं खातीये, तरी माझं वजन वाढतंय. मी नाश्ता करत नाहीये, मी संध्याकाळचं जेवण करत नाहीये, मी फक्त ताकच पितीये, तरी माझं वजन वाढतंय. माझं वजन पहिल्या महिन्यात कमी होते, पण डबल गतीनं दुसऱ्या महिन्यात वाढतंय. असे प्रॉब्लेम तुम्ही फेस केले असतील, असे प्रॉब्लेम मी सुद्धा फेस केलेले आहेत. तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, की त्या गोष्टी आपण चुकीच्या करतो म्हणून आपलं वजन वाढतं. आपल्याला वजन तर कमी करायचंच आहे, पण कोणत्या गोष्टींमुळे आपल्या कोणत्या गोष्टी चुकतायत, कशामुळे आपलं वजन वाढतंय, हे सुद्धा आपल्याला कळणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आज मी या गोष्टी सांगणार आहे. त्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मी माझं वजन 6 महिन्यामध्ये 18 किलो कमी केलेलं आहे आणि त्याच गोष्टींचा बेस घेऊन किंवा त्याच गोष्टी मी तुमच्या बरोबर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असते. तुम्ही जशा कमेंट करता त्याच्यावर मी व्हिडिओ काढते. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली गोष्ट अशी होते की आपण सकाळी उठतो, डिटॉक्स वॉटर पितो आणि भरपूर अर्धा पाऊण तास व्यायाम करतो आणि अर्धा पाऊण तास व्यायाम केल्यानंतर आपण घरी चुकीचं नाश्ता करतो. आपण चुकीचा नाश्ता करतो म्हणजे एकतर आपण चहा खारी खाणार, चहा बिस्किट खाणार. मग एवढा व्यायाम केलेला जळून जळून जळलेले असतात 200-250 कॅलरीज आणि तेवढ्याच आपण इनटेक करतो, झालं. मग कसं वजन कमी होणार? ही आपली पहिली चूक, की नाश्ता प्रॉपर करणं म्हणजे व्यायाम करून आल्यानंतर हाय प्रोटीन नाश्ता करणं पहिली आपली प्रायोरिटी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझं वजन कमी झालं पाहिजे, ही मी चूक करायची. वजन कमी झालं पाहिजे म्हणून सकाळी उठायचं आणि भरपूर चहा खारी, चहा बिस्किट खायचं. त्याच्यानंतर नाश्ता स्किप करायचा. आपल्याला वाटतं की आपल्या पोटात अन्न नाही गेलं की आपलं वजन काट्यावर वजन कमी होऊन काय उपयोग आहे. आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे ना सगळं अन्न पदार्थ. आपलं शरीर कापसासारखं नाही झालं पाहिजे. ताकद असली पाहिजे शरीरामध्ये, बरोबर आहे की नाही? भले वजन असो नसो, शरीरामध्ये ताकद पाहिजे. कारण वजन कमी करून उपयोग नाही. 4 ठिकाणी चक्कर येऊन पडणाऱ्या माणसाचा काही उपयोग नाही. त्यामुळे नाश्ता स्किप करायचा नाही. खूप जण काय म्हणतात की मी संध्याकाळचं जेवण करत नाही किंवा दुपारचं जेवण करत नाही, मी फक्त ताकच पिते, मी फक्त काकड्याच खाते. हे मी पण करून बघितलेलं आहे. मी स्वतः करून बघितलेलं आहे. मी सकाळी 10 वाजता जेवायचे आणि त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी माझी नाईट असल्यामुळे 10 वाजता जेवायचे आणि दिवसभरात जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा काकड्या खायचे आणि ताक प्यायचे. पण हे सगळ्यांना सूट करेल असं नाही. त्यामुळं आपल्याला जी गोष्ट सूट करत नाही ती अजिबात सुद्धा करायची नाही. अजिबात सुद्धा करायची नाही, कारण 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर आपण करू शकतो. आयुष्यभर ही गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे जी गोष्ट आयुष्यभर करता येते ना तीच करावी. चौथी आणि सगळ्यात मोठी चूक, की आपल्याला पटपट काम करायचं असतं तेव्हा आपण पटपट खातो. पटपट खाणं ही सुद्धा सर्वात मोठी चूक आहे. स्वतःसाठी दिवसभरात आपण घरात राबत असतो, घरात आपण सकाळ संध्याकाळ काम करत असतो. भांडी धुणं, कपडे, स्वयंपाक, टॉयलेट बाथरूम घासणं, फरशा पुसणं, काय काम नसतं. पोरांचा अभ्यास, भरपूर काम असतं. पण स्वतःसाठी दिवसातला 1 तास वेळ खाण्यासाठी दिला पाहिजे. दुपारी 1 तास आणि संध्याकाळी दुपारी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. नाश्ता ॲटलिस्ट 15-20 मिनिट. म्हणजे एवढा तर वेळ आपण स्वतःला देऊ शकतो की जिथं आपण मनाप्रमाणे चावून चावून खाता येतं. म्हणजे कसं असतं माहितीये का, आपण आपल्यासाठी वेळ देत नाही, आपण पटपट पटपट खातो. ते काय व्यवस्थित डायजेस्ट होत नाही. डायजेस्ट व्यवस्थित नाही झालं की आपलं वजन वाढतं. आता 5वी जी चूक आहे ती सगळ्यात मोठी चूक आहे आपली. 3 पांढरे पदार्थ, साखर, मीठ आणि मैदा. हे शरीराला जेवढे चांगले तेवढे धोकादायक असतात. साखर आणि मीठ हे तर आपल्या रोजच्या वापरामध्ये असतात. मैदा आपण कधीतरी खातो. मैदा जेवढा टाळता येईल तेवढा टाळायचाच. नाही खाल्ला तरी त्यांना काही शरीराला मिळत नाही. पण साखर आणि मीठ आपण रेग्युलर वापरतो. मीठ आपण भाजीमध्ये टाकलेलं खातो. पण एखादी भाजी अळणी झाली तर वरून मीठ खायचं नाही. ज्या वेळेला आपण वेट लॉस करतोय त्यावेळेला मी सांगते, कच्चं किंवा जे आपण म्हणतो ना वरून घ्यायचं मीठ, ती अजिबात सुद्धा खायची नाही. ही वाईट सवय मला होती, त्यामुळे माझं शरीर फुगल्यासारखं दिसायचं. आपण ही जर सवय मोडली आणि साखर कमीत कमी खाण्याचा प्रयत्न केला ना, पहिल्या महिन्यातच तुमचं 5 किलो वजन कमी होईल. हे मी तुम्हाला सांगते, तुम्ही करून बघा ह्या गोष्टी जर तुम्ही करून बघितल्या ना तर नक्की फायदा होतो. अजून एक चुकीची गोष्ट आहे, आपण काय करतो, नॉर्मल भाजी असो चपाती असो त्याला भरपूर तेल घालून भाज्या चपात्या करतो. आता पहिली लोक पण करायची, असं नाही की पहिली लोक, आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे आपण ती घेतो. तेलाची पण शरीराला तेवढीच गरज आहे.
पण आता आपल्याला आत्ताच्या काळामध्ये आपल्याला तेवढं काम नाहीये जेवढं की जुन्या लोकांना होतं. त्यामुळे जुन्या लोकांचं कंपॅरिझन आणि आत्ताच्या लोकांचं कंपॅरिझन करू शकत नाही. जुनी लोक ॲट ए टाइम 4-4, 5-5 भाकऱ्या खायचे. जुनी लोक डाळ भाकरी खाऊनच त्यांची शरीरं चांगली होती. जुन्या लोकांना पनीर, टोफू, प्रोटीन, फायबर, मिनरल्स ह्या गोष्टी माहीत होत्या, कार्बोहायड्रेट्स. आत्ता नॉर्मली कुणाला काय बोलायला जावं, कुणाला विचारायला जावं, त्यांचं सगळं स्टँडर्ड बोलणं असतं. कार्बोहायड्रेट्स घ्यायचे नाही, फायबर्स आणि प्रोटीन्स घ्यायची, हाय प्रोटीन्स घ्यायची, असं घ्यायचं तसं घ्यायचं. हो, पण सगळ्यांच्या घरचं सगळं तसं असताच असं नाही. सगळेच लोक सिंगल राहत नसतात, फॅमिलीमध्ये राहत असतात. आपल्याला हे सगळं मॅनेज करणं होत नाही. हे बोलणं सोपं असतं. मी तुम्हाला तसा प्रॉपर सांगू शकते, डाएट लिहून देऊ शकते मी तुम्हाला, असं असं केलं ना असं असं होतं बाबा, अभ्यास करून सांगू शकते. पण मी असं काही केलेलंच नाहीये, तर मी कशाला तुम्हाला सांगू की सकाळी तुम्ही उठा, डिटॉक्स वॉटर घ्या, नंतर हाय प्रोटीनचा, ब्रोकलीचा, पनीरचा नाश्ता करा, नंतर दुपारच्या जेवणामध्ये आपल्या भोपळ्याची भाजी घ्या, एक भाकरी घ्या, 2 बाउल भरून सलाद घ्या, 1 वाटी दही घ्या. नाही, एवढं सगळं पॉसिबल नाहीये आपल्याला, बरोबर आहे का नाही? आपल्याला ज्या गोष्टी पॉसिबल आहेत त्याच आपण करायच्या. आपण जगाबरोबर किती चालायचं ते आपल्या हातात असतं. आपलं ऐकावं जनाचं, करावं मनाचं. आपल्या घरात आपली परिस्थिती, आपली सिच्युएशन, आपण कुठं राहतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्यामुळं आपल्याला जसं पटतंय तसंच करायचं. आपल्याला तेलाचा वापर थोडासा कमी करायचा. मी म्हणत नाही झिरो करायचा, मी पण कधी झिरो केलेला नाहीये तेलाचा वापर. पण जेवढं वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी वापरायचं. आपल्याला आपला अंदाज असतो, आपल्याला ओतायची किती तेल सवय, ती सवय थोडीशी मोडायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस अजिबात सुद्धा घ्यायचा नाही. झोप चांगली घ्यायची. तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर तुम्ही झोप येत नसेल तर तुम्ही 4-7-8 मेथड वापरा, किंवा उलटे आकडे मोजायचे, किंवा एखाद्या गोष्टीकडं कंटिन्यू बघत डोळे उघड झाक करायची. मन फ्रेश राहत नसेल, देवाची गाणी ऐका, देवापाशी बसा, शांत मन करा, 4 लोकांमध्ये फिरा, 4 लोकांशी गोड बोला, गोड ऐका. आपल्या जर एखादी व्यक्ती चुकीचं बोलत असेल तर तिचं मनाला अजिबात लावून घेऊ नका. एका कानाने एका, दुसऱ्या कानाने सोडून घ्या. अशा हॅबिट स्वतःला लावा. तुमचं ॲटोमॅटिक शरीर, मन तर मोकळं होईल, पण शरीर सुद्धा असल्या घाणेरड्या गोष्टींनी मोकळं होईल. शरीरातला कचरा बाहेर पडेल. मनातला कचरा बाहेर निघाला की शरीरातला सुद्धा कचरा बाहेर पडतो. मन साफ झालं की चेहरा सुद्धा साफ दिसायला लागतो, स्किन ग्लो करायला लागते, चेहऱ्यावर स्ट्रेस दिसत नाही. जो माणूस आनंदी राहतो ना त्याचं शरीर सुद्धा आनंदी होतं ॲटोमॅटिक. आणि दिलेल्या ताटात आलेल्या अन्नावर तुम्ही प्रेम करायला शिका. बघा, हे बघा, आपण एखाद्याच्या घरी जातो, खातो आणि त्याला 4 नावं मागं ठेवतो. त्यानं काय होतं, त्यानं कष्टानं केलेलं असतं, बरोबर आहे. तसंच आपणच बनवलेलं आहे जेवण, ते आपल्या पोटामध्ये जातंय, त्याचा आपल्याला फायदा तोटा होतो हे आपल्याला कळलं पाहिजे. अन्न म्हणत नाही, पिझ्झा म्हणत नाही या 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 मला खा, आपण जाऊन त्याला खातो, बरोबर आहे ना. आपण त्याला जाऊन खातो, किंवा ताटामध्ये बाबा डाळ भाकरी भाजी वरण भात काय बनवलंय ते खायचंय आपल्याला. ते तोंड मुरडून किंवा नको मला हे असलं काय असं करून जर खाल्लं ना तर नाही ना, तसं नाही होणार. अन्नावर तुम्ही प्रेम करायला शिका, अन्न तुमच्यावर प्रेम करेल. अन्नाने तुमच्यावर प्रेम केलं की तुमचं शरीर ॲटोमॅटिक व्यवस्थित व्हायला लागेल. माझा स्वतःचा पीसीओडीचा त्रास, सायटिकाचा त्रास, महत्त्वाचं म्हणजे माझं वजन इतकं कमी झालं, इतकं वाढलेलं माझं वजन. माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला ना तो फक्त वजन कमी करण्यामुळे आला, बाकी कशामुळे नाही आला. मी पहिली पण सोशल होते कॉलेजमध्ये, मी CR होते, म्हणजे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होते, कॉलेजमध्ये टॉपर होते. पण स्टेजवर जाऊन बोलायचे. मी बारामतीला कॉलेजला वगैरे होते, तुम्हाला माहिती आपले शरद पवार सर वगैरे आले का नाही, दादा वगैरे, तरी मी समोर जाऊन बोलायचे. तेव्हा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता. पण जसं माझं वजन वाढलं तसा माझा कॉन्फिडन्स डाऊन झाला. तुम्ही माझे ओल्डेस्ट व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी कशी बोलायचे आणि माझं एक 6-8 महिन्यापूर्वी शरीर माझं कसं होतं, मी किती वजन कमी केलं हे तुम्ही जाऊन बघा. तुमचाही कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हालाही मनासारखे कपडे घालता येतील. कारण आपल्याला कपडे आवडतात पण आपल्याला वजन वाढलेलं असतं त्यामुळे घालता येत नाही. माझं इकडून हे दिसेल तिकडून ते दिसेल असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं तुम्हाला जर स्वस्त आणि मस्त राहायचं असेल ना तर अन्न पाण्यावर, समाजावर, आपल्या वातावरणावर प्रेम करा. सगळे तुमच्यावर प्रेम करतील आणि खरंच आयुष्य सुंदर होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय. आणि कमेंट करा एक गोडशी
की आजचा व्हिडिओ कसा वाटला. बाय बाय.